महाराष्ट्रातलं श्रावण स्पेशल आणि मराठमोळ्याच डिशेस नाही. खूप मेसेजेस आले त्यांनी, अगं मारवाडी, गुजराती, राजस्थानी, पंजाबी थाळ्या दाखवती, आपल्या मराठमोळ्या डिशेस कुठे आहेत? तर मी म्हणलं चला अशा ठिकाणी नेणार आहे जिथे स्टार्ट टू एंड नुसत्या 101 अस्सल मराठमोळ्या डिशेस मिळणार आहेत आणि मराठी शाही ही गाजणार आहे आजच्या व्लॉगमध्ये. आज थाळ्या बघणारच आहोत, पण पुडाची वडी, थालीपीठ, दडपे पोहे, फोडणीचा भात, पोळी, मिसळ पाव, डाळिंबी उसळ, मिरचीची उसळ, खांद्याची पद्धत, हे सगळं बघायचं असेल तर ब्लॉग बघत राहा. नमस्कार मंडळी, श्रावण स्पेशल थाळी सिरीज मध्ये आपलं स्वागत आहे. आणि तुम्ही मागच्या व्हिडिओ नंतर मला खूप सारे मेसेजेस केले की तन्वी आपली मराठमोळी थाळी कुठे आहे, आम्हाला ती पाहिजे. तर मी म्हणलं चला आता मराठमोळे अस्सल आपल्याला कुठे मिळणार आहे, कॅपिटल ऑफ महाराष्ट्र म्हणजे मुंबईमध्ये. त्यातून मुंबईमध्ये कुठे, तर द हार्ट बीट ऑफ मुंबई म्हणजे दादरमध्ये. तर दादरमधलं सुप्रसिद्ध आणि खूप लोकांनी प्रेम दिलेली ही जी जागा आहे ते म्हणजे तृप्त पोटोबा. इथे आलेली आहे मी आणि इथल्या थाळ्यांचं वैशिष्ट्य म्हणजे एकदम अनकॉमन असतात, चव तर अप्रतिम असते आणि त्याचबरोबर तुम्हाला खूप साऱ्या स्टार्टर्सची व्हरायटी मी दाखवणार आहे. कारण आता कसं आहे ना की श्रावण महिना म्हणल्यावरती पूर्ण महिना येणार आहे ज्याच्यामध्ये कुठलेही तुम्हाला सण येत असेल, सेलिब्रेशन्स येत असतील, त्यासाठी आपल्याला शुद्ध शाकाहारी जेवण लागणार आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला व्हरायटी तर पाहिजेच. कारण की एरवी कसं होतं ना, आपण थाळ्या तर सगळीकडेच एन्जॉय करू शकतो, पण काही ना काहीतरी नवीन आणि काही ना काहीतरी असं म्हणतो ना आपण एक्स्ट्रा असायला पाहिजे. सो इथे मी नेहमी नोटीस केलेलं आहे की खूप छान व्हरायटी मिळते आणि जी मी तुम्हाला आज दाखवणार आहे. सो व्हिडिओ प्लीज एंडपर्यंत बघा आणि सुरुवात करणार आहोत आपण स्टार्टर्सपासून आणि मग जाणार आहोत थाळ्यांपर्यंत, एकदम मराठमोळ्या जशा तुम्हाला पाहिजे. तर मंडळी ॲड्रेस दिलेला आहे स्क्रीनवरती, दादरच्या मेन रोडवरतीच आहे हे. आणि आता कसं आहे ना, नवरात्रापर्यंत आपल्याला बहुतेक व्हेज खायचं आहे, त्याच्यामुळे सगळी व्हरायटी आणि ऑप्शन्स ह्या ब्लॉगमध्ये बघून घ्या. आज सुरुवात ते एंड जे काय मेन्यू मधलं ते तुम्हाला नवरात्र संपूस तोपर्यंत मिळणार आहे. पहिली डिश म्हणजे अति साधी पण एकदम मराठमोळी, म्हणजे तुम्ही म्हणणार आहात आजची प्रत्येक डिश बघून की तनू तू आमचे मेसेजेस खरंच खूप मनावरती घेतले आणि सिरियसली घेतलेत. सो पहिला आहे फोडणीचा भात. आपला फोडणीचा भात येणार आहे असं आणि त्याच्याबरोबर येणार आहे पापड आणि दही. अतिशय छान फडफडीत छान असा भाजलेला कांदा मऊ दिसतो, बरोबर शेंगदाणे आहेत, फ्रेश कोथिंबीर आणि नारळ, दही आणि साधी फोडणी आणि जरासा पापड. ऑल यू नीड. कधी कधी एकदम दमून आलं ना ऑफिसमधनं की अरे काहीतरी असं घरच्यासारखं खायचंय, इट्स दिस. नेक्स्ट आहे माझा आवडता पदार्थ आणि पोह्याचा व्हेरियंट म्हणजे दडपे पोहे. दिसतोय कच्चा कांदा, नारळ आहे ओला आणि त्याच्याच बरोबर फ्रेश कोथिंबीर. साधी गोष्ट सगळ्या रेस्टॉरंट्समध्ये मिळत नाही, इथे मिळणार आहे. सांगू शकत नाही शब्दांमध्ये मला किती मज्जा वाटते आता दडपे पोहे खाताना, बिकॉज इट इज वन ऑफ माय फेवरेट्स. तुम्ही कॉमेंट करून मला कळवा तुम्हाला पण आवडतात का दडपे पोहे. नॉर्मल पोह्यांची मजा वेगळी असते, पण ह्याचा गोडवा आणि त्याच्यात तो तिखटपणा, थोडासा चाट सारखा फील असतो ना, आय रिअली लव्ह इट. फोडणीची पोळी, मला रंग बघून वाटेल का अरे यार हा खूप स्पायसी आहे का. सो बेसिकली इथे ब्राह्मणी पद्धतीने सगळ्या गोष्टी बनवल्या जातात, त्याच्यामुळे गोड्या मसाल्याचा वापर इथे खूप जास्ती होतो आणि म्हणून इथे लाल तिखट आणि गोडा मसाला असं फोडणीमध्ये वापरून मी बनवलेली आहे. नेहमीपेक्षा जराशी वेगळी लागेल. घरी बनवतो तेव्हा आपण नुसते हळदीवरती करतो किंवा लाल तिखटावरती. सो हे पदार्थ मला तुम्हाला का दाखवावेसे वाटले, बिकॉज आपण म्हणतो की खूप साऱ्या रेस्टॉरंट्समध्ये आपण जाऊन म्हणतो की हे फुल महाराष्ट्रीयन रेस्टॉरंट आहे, पण ह्या अशा ज्या बेसिक गोष्टी आहेत जी आपली ॲक्च्युली परंपरा आहे घरातली, त्या मिळत नाही. वेळ नाही आहे बनवायला, पण आपण ऑर्डर करू शकतो, आपण फील ॲट होम वाले फील्स घेऊ शकतो. तिसऱ्या नंबरवरती आहे आपली पुडाची वडी आणि साईज बघा तुम्ही एवढी आहे आणि मस्त त्याच्याबरोबर गोड चटणी दिलेली आहे आणि तिखट चटणी पण. इथली पुडाची वडी आहे ना, तर फिलिंग इज मॅजिक. लाईक आंबट, गोड, शेव, सुकं खोबरं, मसाले, फ्रेश कोथिंबीर, ओला नारळ, म्हणजे असं एकदम क्रेझीच कॉम्बिनेशन आहे. बाकरवडी कशी आपल्याला चटक लागते, आपण खात राहतो त्याच्या फिलिंगमुळे, तशी ही या गोड चटणी बरोबर तुम्ही खाल ना, खूप दिवसांनंतर असं पुडाची वडी ऐकल्यानंतर लगेच ती टेस्ट अशी तोंडात फ्रेश वाटते, तशी आहे. त्यांचा साईज यांनी ह्या वडीचा वाढवला आहे, पूर्वी एवढा नव्हता. समोसा वगैरे काहीच नाही याच्या पुढे, खरंच काहीच नाही आहे. आणि मला हे मागच्या वेळेस पण वाटलं, मी म्हणलेलं यार
आपण म्हणतो ना आपला पंजाबी समोसा किंवा जयपुरी समोसा अँड ऑल ऑफ दॅट. आय वाज लाईक यार आपल्यामध्ये का नाही असं काही वडापाव सोडून. तर हे आहे पुडाची वडी जी तुम्हाला मुंबईमध्ये तृप्त पोटोबाला छान एन्जॉय करता येईल. वो थालीपीठ कैसा ज्याच्याबरोबर लोणी येत नाही. लोणी हे वापरायचं आहे. इथल्या थालीपीठाचं वैशिष्ट्य काय आहे की ना हे एकदम असे कडक नाही आहेत कोटिंग, म्हणजे एकदम असे भाजलेले एकदम डीप फ्राईड असे कडक झालेले नाही आहेत ज्याने तुमचा टाळू सोलेल एक न खाल्ल्यानंतर. आणि यांची भाजणी एकदम टेस्टी आहे आणि सुपर स्पायसी नाही आहे. सो लहान मुलांसाठी किंवा तुम्हाला मीडियम स्पायसी आवडत असेल तर बेस्ट ऑप्शन. यातून तुम्ही लोणी वापरल्यानंतर तर थोडासा जो तिखटपणा असतो तो अजून मजेदार लागतो. पारंपरिक त्यांची भाजणी जरा वेगळी आहे ना, तर तुम्ही खरंच ती ट्राय केली पाहिजे. धण्याचं प्रमाण असतं ना भाजणीमध्ये आणि बडीशोपचं ते नीट असेल ना तरच ते प्रत्येक बाईटमध्ये ती अशी टेम्पटिंगवाली मजा असते ना ती येते. हेल्दी असा आपला ऑप्शन आहे ना हे. मराठमोळ्या थाळ्या काय म्हणाल अशी इथली मिसळ आहे. तर्री म्हणजे आत तुम्ही बघू शकता वेगळे कडधान्य आहे. वाटाणा आहे, मटकी आहे, एकदम मीडियम स्पायसी काळा हरभरा पण आहे आणि त्याच्याबरोबर दिलं त्यांनी ताक, फरसाण, कांदा, लिंबू, टोमॅटो, तळलेली मिरची आणि पाव. या मिसळीला घेऊन ना खूप लोकांचे वेगळे ओपिनियन्स आहेत. काय काय म्हणतात ते फास्ट फूड आहे, काय काय म्हणतात तो ब्रेकफास्ट आयटम बिलकुल नाही आहे, काय काय म्हणतात की खूप हेल्दी आहे, काय काय म्हणतात अनहेल्दी आहे. तुम्हाला एक गोष्ट सांगते, इथली तृप्त पोटोबाची मिसळ इज वन ऑफ माय टॉप फेवरेट मिसळ. आणि त्याचं कारण मी असं सांगते की एक तर त्यांचा मसाला अर्थात असणारच आहे वेगळा. त्यांचे जे कडधान्य ते वापरतात ना, जो बेसिकली बेस आहे ना जो मिसळीचा, त्याच्यामुळे ती टेस्ट अशी काहीतरी वाटतं की आपण काहीतरी सॉलिड छान खातोय. नुसती तर्री आणि कांदा आणि फरसाण वाटत नाही. बॅलन्स बनवलेला आहे, प्रत्येकाला एन्जॉय करता येईल अशी मिसळचं कॉम्बिनेशन आहे हे. काही गोष्टी असतात ज्या खाल्ल्यानंतर आपल्याला थोडंसं गिल्ट येतं की यार आपण का खाल्लं, उगाच एवढं खूप खाल्लं. ही मिसळ खाऊन तुम्हाला ते फिलिंग येणार. आणि यांच्या फरसाणमध्ये पण ना हे मोठे शेव आणि कॉर्न चिवडा वगैरे, जर खूप तरी तुम्ही वापरला तर छान थंड ताक प्या त्याच्याबरोबर. मी त्यांना सांगितलं प्लीज न्या इथनं, नाही तर मी फक्त तीच खात राहीन. की मी मिसळ पर्सन नाही आहे, बट इथली मिसळ आय लव्ह. म्हणून मी म्हटलं की थोडंसं कोकम सरबत घेते आता मी न्यूट्रलाइज करायला स्पाइस, बिकॉज अजून खूप गोष्टी आपल्याला ट्राय करायच्या आहेत. पनीर समोसा, त्यात पनीर आणि चीज आहे, तर कांदा आणि कोथिंबीर पण दिसते आणि हिरवी मिरची टेस्ट करते. तुम्हाला पण आवडेल, लहान मुलांना पण आवडेल. काहीतरी चीजी जेव्हा खायचा मूड असेल और समथिंग डिफरंट फॉर अ स्टार्टर. चीज आणि या सगळ्या भाज्या, पनीर स्टफ्ड आहे, सो टोटल हाय प्रोटीन. 3 छान अशा मेन कोर्स मधल्या भाज्या, बटाट्याच्या काचऱ्या, फ्रेश कोथिंबीर आणि ओल्या नारळाचं गार्निशिंग आहे आणि ते घेणार आहोत आपण तिखट मीठ पुऱ्यांबरोबर. तुम्हाला आधीच सांगितलंय इथला मेन्यू किंवा रादर इथली चव आणि प्रेपरेशन हे बामणी पद्धतीचं असतं. त्याच्यामुळे आता ही पुरी जी आहे ही आपण टेस्ट करणार आहोत. हे खानदेशी पद्धतीने बनवलेली मिरचीची भाजी आणि ही आहे डाळिंबी उसळ म्हणजे वाल. बटाट्याच्या काचऱ्या घेऊया. येस, तिखट मीठ पुरी इज लव. ती ड्राय वाटते बघा, अजिबात माझ्या पोटाला तेल नाही आहे. नुसती खायला पण जी मजा येते तशी एकदम मजेदार आहे. आणि बटाट्याच्या काचऱ्या म्हणजे मी नेहमी विचार करते अरे एवढा हा साधा प्रकार, थोडासा कांदा आहे, याच्यामध्ये लसूण आहे, कढीपत्ता, पण काय मजेदार चव असते यार, काय मजेदार चव असते. मजा आली. चपाती आणि भाकऱ्या पण मिळतात इथे. डाळिंबी उसळ तर इथली माझी हिरव्या वाटणातली इतकी फेवरेट आहे, म्हणजे माझ्यासाठी तुम्ही ही मस्ट ट्राय करा, मस्ट ट्राय. मेन म्हणजे डाळिंबी म्हणजे वालाची चव ही मला अतिशय युनिक वाटते ना. थोडंसं बनवताना त्याचा व्याप असतो, भिजवा, सोला, ह्या सगळ्या गोष्टी. परत ती स्वच्छ मिळतीये की नाही बाजारात विकत घेताना ना. जरासा जर ठेचाचा बेस म्हणजे एक तर हिरवा बेस आहे, त्याच्यामध्ये नारळ अर्थात वाटप आहे, पण मिरचीचा पण तुम्हाला ठसका लागणार आहे बिकॉज त्याच्यामध्ये त्या वाटपात मिरची आहे. सगळं हिरवं आणि वाल. यार कशाला एवढा घरी त्रास घ्यायचा आहे. फ्रेशनेस चेक करा, क्वालिटी चेक करा, बरं ते खराब झाले असतील तर सगळंच वेस्ट. जस्ट ऑर्डर दिस. ही माझी मस्ट ट्राय आहे. आय नो मी थोडी अतिशयोक्ती करते आहे, बट इट्स दॅट गुड. आय लव्ह इट. पहिलं खानदेशच्या मंडळींनी अटेंडन्स लावा कॉमेंट्समध्ये, खानदेशवरून हाय सांगा. आणि आता तुमच्याच भागातली ही जी भाजी आहे जी मला दिसताना जराशी लाईट ग्रीन दिसते, मला असा अंदाज आहे की ह्याच्यामध्ये भरड असणार आहे हिरव्या मिरचीची, पण ती मिरची किती तिखट आहे ते चेक करूया.
मी घेतलेली आहे भाकरी. इथे ज्वारीची तांदळाची भाकरी मिळते तुम्हाला. अँड दिस इज सो गुड. ठसकेदार, पण आय थिंक माझी आजी ही भाजी बनवायची. कूट शेंगदाण्याचा बेस असतो, म्हणजे वाटप जे आपण म्हणतो वापरतो थिकनेससाठी, तर ते शेंगदाण्याचा बेस आहे. त्याच्यामध्ये मिरचीचा स्वाद आहे, त्याच्यामध्ये अर्थात फोडणी आहे. आणि भाकरी बरोबर जे लोक ठेचा प्रेफर करतात त्यांना तर खूपच मजा येईल. डॅम हॉट. तिखट आहे, खाण्यासारखी आहे. ही मिरचीची भाजी किती दिवसांनी खाल्ली आहे. खूप वेगळं, म्हणजे अशी पालेभाज्यांची हट्टीव भाजी करतात त्याची कशी चव असते शेंगदाण्याच्या कुटाची, तशी आहे. बट मिरचीचा असा चुरचुर चुरचुर. तर मंडळी, एरवी आपण थाळ्यांमध्ये बघतो ना की पनीरची एक भाजी असतेच, त्याच्यानंतर भेंडी किंवा बटाटाची सुकी भाजी असतेच, पण याला म्हणतात मराठमोळी थाळी. सो आता ह्या थाळी सिरीजमधली ही पहिली थाळी आपली जी मराठमोळी आली आहे झुणका भाकर थाळी. पिठलं भाकरी घेतली थाळी तर तुम्हाला हे पिठलं मिळणार आहे, पण आत्ता मी घेतलेला आहे झुणका. त्याच्याबरोबर आलेली आहे वांग्याची भाजी, मिक्स्ड अशी कडधान्यांची उसळ, दही, गुलाबजाम, कांदा लिंबू ठेचा, भजी फॉर स्टार्टर, ताक, आणि हा आहे आपला फोडणीचा भात. मऊ अशी भाकरी आणि हा झुणका टेस्ट करूया. झुणका हा लालसर ड्राय असतो, छान स्वच्छ गावरान पद्धतीने बनवलेला आहे, जशी मजा आली पाहिजे भाकरीवर तसं. ही आहे वांग्याची भाजी, घरगुती स्टाईल, गावरान स्टाईल, शेंगदाण्याचं कूट, गोडा मसाला, बामणी पद्धत. ही उसळ, त्यात मिक्स्ड कडधान्य आहे. अर्थात त्यांनी मिसळच मला एवढी आवडली की उसळला मला डाऊटच नाही आहे. पिठलं हे मराठी माणसाचं कम्फर्ट फूड करेक्ट आहे. त्याच्यामुळे तुम्ही बघू शकता एकदम पोट भरून तुम्ही जेवू शकता या थाळीमध्ये. भाकऱ्यांचे पण ऑप्शन्स आहेत. मी तांदळाची भाकरी तर एकदम सुपर अल्ट्रा सॉफ्ट आहे. फोडणीचा भात आपण ट्राय केला. आता भजी बघूया, कुरकुरीत, आणि त्याच्याबरोबर ठेचा पण दिलेला आहे. सो तुम्हाला नुसतं ठेचा भाकरीचा बेत करायचा असेल ते पण तुम्ही करू शकता. थाळी हेड टू टो अस्सल मराठी आहे. तृप्त पोटोबा स्पेशल थाळीमध्ये येणार आहे छान ब्राह्मणी पद्धतीचं जेवण, जे आहे एकदम चविष्ट अँड सिम्पल. बघू शकता तुम्ही, सुक्या बटाट्याची भाजी, 2 चपात्या आलेल्या आहेत. त्याच्या ऑप्शनला तुम्ही एक भाकरी घेऊ शकता. आमटी ही आहे, उसळ जी आता आपण बघितली, आणि ही आहे कोशिंबीर जी दर दिवशी वेगळी वेगळी मिळते. सो आज आपल्याला आहे बीटरूट, गुलाबजाम आहे, स्टार्टरमध्ये आहे कोथिंबीर वडी, ताक आणि भात. तर भात आणि आमटी घ्यायची आहे आपण विथ पापड. ही आमटी मला खरंच खूप टेम्पटिंग वाटते, तर आधी ही टेस्ट करणार आहे मी. गोड आंबट आमटी आहे ही, ज्याच्यामध्ये शेवग्याच्या शेंगा वापरलेल्या आहेत, आमसुला वापरली आहेत, सोलं वापरली आहेत आणि नारळ आपल्याला दिसतोय. म्हणजे ही असते ना अशी एकदम ब्राह्मणी पद्धतीची, एकदम पातळ अशी, एकदम घरची आठवण करून देणारी तशी आहे, पण सुंदर टेस्ट आहे. छान आंबट गोड अशी आमटी असते. भाताबरोबर थोडंसं पापड, आपलं कल्चर. हे पिवळ्या बटाट्याची भाजी असतं ना, काय काय सिंपल गोष्टींना पण करेक्ट टॅक्ट लागतं. मेन म्हणजे तर कढीपत्त्याची फोडणी एकदम छान लागली पाहिजे ठसक्यात. बीटरूट, कोशिंबीर, हेल्दी. म्हणजे एकंदरीत आपण आपली थाळी बघितली ना की आपल्याला कळतं पल्सेस आहेत, प्रोटीन आहे, फॅट्स आहेत, कार्ब्स आहेत, आणि थोडेसे मजेदार आयटम पण आहेत. कोथिंबीर वडी, म्हणजे कोथिंबीर वडीमध्ये जो आल्याची मजा येते ना यार, आणि गरमा गरम, आय लव्ह इट. स्वीटमध्ये आहे आता गुलाबजाम, पण आता आपण वळणार आहोत कुछ मीठा हो जायमध्ये, तिथे आपण टेस्ट करूया. श्रीखंड पुरी थाळी आलेली आहे ही, आणि त्याच्यामध्ये आहे आता आपण ट्राय केलेली बटाट्याची भाजी, माझं जगातलं फेवरेट श्रीखंड, आणि पालेभाजी आहे जी आता आपण टेस्ट करणार आहोत, आणि मसाले भात. बाकी उसळ, कोशिंबीर आणि पापड आपण टेस्ट केला. पहिला घास माझा अर्थात असणार आहे श्रीखंड पुरीचा. इथलं श्रीखंड इज द मोस्ट बॅलन्स श्रीखंड इन द होल वर्ल्ड. असं कौतुक कुठल्याही श्रीखंडाचं तुम्ही मला ऐकलं नसेल करताना, एक्सेप्ट फॉर तृप्त पोटोबा, बिकॉज ते माझं फेवरेट आहे. इट्स व्हेरी फ्रेश, क्रीमी, दुधाचं, ड्रायफ्रूटची चव, नुसतं खात बसू शकता तुम्ही, इतकं सुंदर आणि कमी गोड असतं हे. आणि आता मेथीची भाजी, खूप लसूण मला दिसतात छान छान, आणि ओला नारळ. मेथी आहे ते एवढ्याशा बाईटमधनं मला मेथीचा फ्रेशनेस आला. गुड क्वालिटी मेथी, एकदम साधी बट एकदम चविष्ट. मसाले भात, मला राग येतो जेव्हा खूप ठिकाणी फसतो. कुठलाही व्हेज पुलाव फोडणीच्या भाताला मसाले भात म्हणून दिला ना की मला खरंच राग येतो. म्हणजे एक विशिष्ट चव असते आणि मसाला असतो, तो बॅलन्स केला पाहिजे तरच मजा येते. हा करेक्ट आहे मराठी. सो सुपर्ब अशी थाळी,
श्रीखंड पुरीचा वेध संपवते ना म्हणतात. करेक्ट अशी समाप्ती म्हणजे साजूक तूप लावलेली पुरणपोळी. बर, हे मी सांगितलं म्हणून तुम्ही नुसती पुरणपोळी म्हणलात तर तुम्हाला पुरणपोळी येईल, पीठपोळी पण मी तुपासकट सांगितली म्हणून त्यांनी मला छान लावून दिलेलं आहे. मोदक, हा आहे गुळातला खरवस आणि हे मी थाळीमधलं काढलेलं श्रीखंड ठेवलंय. नाही तर हे असं सर्व होतं जरा फॅन्सी. हा आहे आपला गुलाबजाम. तुम्ही बघू शकता एकदम इझिली ब्रेक होतीये, त्याच्यामुळे इझिली विरघळणार आहे ही तोंडात. क्वालिटी चेक करून दिलेलं आहे. कधी कधी काय होतं ना, पुरणपोळी ठेवायची म्हणून ठेवतात, मेन फोकस खाण्यावरती असतो, पण इथे स्टार्टर्स टू डेझर्ट्स एव्हरीथिंग सगळ्यावरती फोकस केलेला. ती चावावी नाही लागली पाहिजे, अशी तोंडात गुळ गुळ करून ती अशी विरघळून जाते. तो मोदक मी तुपात थोडासा एकदम सॉफ्ट अँड करेक्ट. गुळाचा खरवस, उगाच गुळ 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 नाहीये. इट्स सो गुड. ॲक्च्युली असं पौष्टिक काहीतरी खाल्ल्यासारखं वाटतंय. गुलाबजाम पण एकदम अमेझिंग असतो इथला. साईज बघितला गुलाबजामचा. आणि श्रीखंड विल बी द लास्ट वन बिकॉज इट्स माय फेवरेट. फ्रीजमध्ये पण मी ठेवते ना, मी परत परत फ्रीजमधनं एक चमचा खाते, एक चमचा खाते, एक चमचा खाते, असं खात राहते. श्रावण सिरीज मधला हा भाग कसा वाटला हे मला कॉमेंट करून कळवा. आणि जर पूर्ण व्हिडिओ बघितला असेल तर ह्या सगळ्या स्वीट डिशेस पैकी तुमची फेवरेट मराठमोळी स्वीट डिश कुठली आहे हे कॉमेंट करून मला कळवा. म्हणजे मला कळेल तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला आहे. आणि बाकी लक्षात ठेवा, मॅक्सिमम शेअर करा व्हिडिओ, कारण काय श्रावण महिना हा लिमिटेड असतो, त्याच्यामुळे मॅक्सिमम लोकांना ही गोष्ट कळाली पाहिजे आणि त्यांनी येऊन इथे तृप्त पोटोबामध्ये आपला एकदम आत्मा आणि पोट तृप्त केलं पाहिजे. सो लाईक, शेअर, सबस्क्राईब अँड रिमेंबर, आय ऑलवेज लव्ह यू यार. ऑलवेज म्हणजे ऑलवेज लव्ह यू.